किरण सामंतांना राणे यांनी दम देऊन उमेदवारी मागे घ्यायला लावली असा दावा ठाकरे गटाचे नेते वैभव नाईकांनी केलाय। किरण सामंतांनी माघार घेतल्याची फेसबुक पोस्ट केली होती, त्यावरून वैभव नाईकांनी हा दावा केलाय। दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचा दावा कायम असल्याचं शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंतांनी म्हटलंय। किरण सामंतांनी भावनिकतेतून पोस्ट केल्याचं उदय सामंतांनी स्पष्ट केलंय। मी शिवसेनेचा उपनेता म्हणून काम करतोय। शिंदे साहेबांनी तो मतदारसंघ माझ्या ताब्यामध्ये म्हणजे मला निरीक्षण करण्यासाठी ठेवलेला आहे। त्याच्यामुळे पक्षीय निर्णय हे मी तिथले ठरवत असतो। त्याच्यामुळे जर त्या ट्विटमुळे किंवा कशामुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तो सगळ्यांनी दूर केला पाहिजे, आपण देखील दूर करावा। माझ्या दृष्टीने तो प्रश्न संपलेला आहे, त्याला पूर्णविराम मिळालेला आहे। कार्यकर्त्यांची भावना, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातल्या आमची सगळ्यांची भावना ही जागा शिवसेनेकडेच राहावी अशा पद्धतीची आहे। महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांना नारायण राणेंनी कशा पद्धतीने दम दिला, कशा पद्धतीने त्यांची लायकी काढली हे संपूर्ण या कोकणातील जनतेने बघितलं आहे। आणि त्यानंतर किरण सामंतांनी उमेदवारी मागे घेतली असली तरी दम देऊन किरण सामंत उमेदवारी मागे घेऊ शकतात, परंतु दम देऊन या मतदारसंघातील लोक तुम्हाला मतदान करू शकत नाहीत। हे 7 मेला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची जनता, कोकणातील जनता दाखवून देईल। शिंदे साहेबाला भाजप दाबायचा प्रयत्न करते काय, शिंदे साहेबाचा बळी घेण्याचा प्रयत्न करते काय, अशा अनेक चर्चा ज्या होत आहेत, मला वाटतं त्या दुर्दैवी आहेत। बच्चूकडून जे विधान केलंय कदाचित त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या असाव्यात, त्यांना असं वाटत असावं, परंतु माझ्या माहितीप्रमाणे मोदी साहेब असतील की अमित शहा साहेब असतील त्यांना भरभरून सपोर्ट सुद्धा त्यांनी केलेला आहे।